धुळ्यातून आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। शहरातल्या विविध प्रभागांमध्ये उमेदवारांचा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारांची नावं आणि त्यांचे चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी उमेदवारांकडून या प्रभागात बॅनर लावण्यात येतात। मात्र शहरातल्या प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचं बॅनर अज्ञातांनी फाडून टाकल्याची घटना समोर आली आहे आणि यामुळे उमेदवारांमधून रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय। बॅनर फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जाते आहे। मित्रांनो, धुळे महानगरपालिकेची निवडणूक चालू असताना धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 7 म्हणजेच नकाने, वलवाडी व भोकर व कॉलनी परिसर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 4 उमेदवार देण्यात आले आहेत। सौ प्रभावती ताई परदेशी, दिनेश भाऊ कोडी, त्या सोनारताई आणि मी स्वतः असं 4 उमेदवार देण्यात आले आहेत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी घाणेरडा प्रकार चालू केलेला आहे। सर्वप्रथम तर आम्हाला 3 दिवस यांनी परमिशन दिली नाही बॅनर लावण्यासाठी, दिलीत काल परमिशन। तर तुम्ही या ठिकाणी पाहिले अगोदर बघू शकता मागे कशा प्रकारे बॅनर आमचा फाडण्यात आलेला आहे। अरे नालायकांनो, लाज वाटू द्या, लाज। अतिशय सर्वसामान्य साधारण घरच्या 4 उमेदवारांनी तुमच्या पायाखालची वाळू सरकवली। तुम्हाला भीती आहे की प्रभागामध्ये आमचा उमेदवाराचा पराभव नक्कीच आहे। भारतीय जनता पार्टीचा तुम्ही मान्य केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नामर्दासारखी असली घाणेरडी कामं या ठिकाणी करत आहात।